चांगला आहे। 350 फाइनल। फाइनल कितने का देंगे? 300 रुपये का आएगा नाल और ढक्कन पूरा है। ये 550 है, ये 450 है, ऐसा ऐसा है। का सेट है। ज़्यादा मोटा नहीं। कोई बात नहीं, ये देखिए। नमस्कार मंडळी। तर सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याचा हा कडकडीत उन्हाचा असा महिना हा एप्रिल महिना चालू आहे। आपण सिटीमध्ये बाहेर पडलो का आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे हे मातीच्या वस्तू जे हे स्टॉल लागलेले दिसत असतात। तुम्ही पाहू शकतात ह्या स्टॉलमध्ये किती छान छान अशा प्रकारचे हे माठ आहे आणि त्यासोबतच भरपूर अशा वस्तूही आहे मातीच्या, ज्या की आपल्या आरोग्यासाठी भरपूर अशा उपयुक्त आहे। पारंपरिक पद्धत पाहिली तर मातीच्या वस्तूमध्येच अन्न हे शिजवायचे आणि त्यामध्येच आपण पाणी वगैरे प्यायचे। आधीचे आरोग्य त्यामुळेच अतिशय छान असं होतं। तुम्ही पाहू शकतात ह्या ज्या स्टॉल ठिकाणी मी आलेली आहे, म्हणजे दुकानावरती मी आलेली आहे, तर या ठिकाणी मस्त असे हे माठ आहे वेगवेगळ्या आकाराचे। असे हे एकदम ठणठणीत वाजणारे हे माठ आहे। हे अशा लाल रंगाचे आहे, तर काही काळ्या रंगाचे आहे असे लांबटमध्ये, तर काही अशा पद्धतीचे आहे जे पारंपरिक सगळीकडे हे माठ वापरले जायचे। शक्यतो कुंभार लोक अशा पद्धतीचेच माठ हे गावामध्ये सुद्धा हे माठ मिळत असतात आणि शहरामध्ये पाहिले तर शक्यतो अशा ह्या मातीचे माठ भरपूर असे विकायला ह्या दिवसामध्ये आलेले आहेत। किती सुंदर यावरती डिझाईन केलेली आहे, रंगही खूप छान असं लावलेला आहे, नळसुद्धा असतो आणि यावरती झाकणसुद्धा असते। तर अशा या माठाची किंमत किती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। फक्त माठाचीच नाही तर वेगवेगळ्या अशा ह्या मातीच्या भांड्यांची किंमत किती आहे, आपल्याला किती किमतीमध्ये हे मिळतील त्यानुसार आपण ह्या वस्तू घेऊ शकतो। तर यावरतीच मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे। त्यासोबतच ह्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या मातीच्या वस्तू आपण विकत घेतल्यावरती त्या स्वच्छ कशा कराव्या आणि वापरामध्ये कशा आणाव्यात ही सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। ये 550 है, ये 450 है, ऐसा ऐसा है। इसमें भी कलर का नहीं है, पूरा नलका ही आता है। कलरला खूप छान दिसतोय ना हा माठ। वो कंपनी होल का कहीं देती है। बॉक्स में आता है, सब पे नंबर मारा हुआ आता है, बहुत ज्यादा। अरे उससे अच्छा ये मिट्टी है, उससे महंगा आता है। भैया मिट्टी का है? पानी ठंडा होता अच्छा? हे बाय ती अंडी वेगळी आहे, हे बाय इथली अंडी वेगळी ही पाहू शकतात मैत्रिणींनो, याला हंडी म्हणतात। ही मातीचं भांडं आहे, यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची भाजी राईस शिजवून घेऊ शकता। चला तर मग याची किंमत पाहूया। फाइनल किती लावला? किती लावला? तेच घे ना, ते मस्त छान आहे पाहिजे। स्टँडची गॅरंटी एकदम बैठकी बोला तो चालू। का सेट है, दोन नाही आहेत का? नहीं सेट ही आता है। 6चा सेट आहे। चांगला आहे। 350 फाइनल। त्यापेक्षा काही कमी नाही। किती म्हणताय? 300 ला बरोबर आहे ना दादा? व्यवस्थित सांगा ना। ये इसका 120 फाइनल आएगा।
ये मोटा लीजिएगा 80 रुपए नहीं, नहीं। ज्यादा मोटा नहीं। कोई बात नहीं। ये देखिए, ये लीजिएगा 120 आएगा, ये लीजिएगा 150 फाइनल आएगा, उससे कम नहीं है। हा किती कोणता किती 100 रुपये देणार 100 तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे माठ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे इथे माठ आहेत. रंगीतही आहे, प्लेन लाल रंगामध्येही आहे आणि प्लेन हे काळे सुद्धा आहे. आपल्याला ज्याही प्रकारचे माठ हवे ते सगळे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता या ठिकाणी काही बारीक सारीक अशा ह्या मातीच्या बनलेल्या वस्तू आहे. तुम्ही पाहू शकतात हे असे भांडं आहे. यामध्ये आपण मठ्ठा वगैरे करू शकतो. हे पात्रही तुम्ही पाहू शकतात, मातीचं पात्र आहे. पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालू शकतो. तर गेल्या वर्षी हे अशा पद्धतीचं भांडं मी नेलेलं आहे. आता थोडंसं काही वेगळं पाहू. हे जे भांडे आहे ना मैत्रिणींनो, यामध्ये आपण मठ्ठाही करू शकतो, दही लावू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही करू शकतो. या अशा लहान मोठ्या साईजमध्ये हे भांडे आहेत. पणत्याही आहेत. मातीचा तवा सुद्धा आहे. तव्याची किंमतही तुम्ही जाणून घेऊया. तावा का रेट कितना है? हाँ 70 70 फायनल किती निघतो? फाइनल 60 रुपये 50 50 रुपया मांगे ले लो. तर पक्ष्यांसाठी अशा पद्धतीचं मी हे कुल्हड घेतलेलं आहे. असं छान छोटं आहे आणि हे घ्यायचं आहे मला, हे भांडं अशा पद्धतीचं. यामध्ये मठ्ठासुद्धा मस्त होतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा. तर 170 रुपयाला मी हे घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असे छान तुळशी वृंदावनसुद्धा आहे. मग मैत्रिणींनो, आता आपण घरी जाऊया आणि हे जे मी घेतलेले भांडे आहे ना, हे कशा पद्धतीने स्वच्छ करायचे आणि कशा पद्धतीने त्यामध्ये वापर करायचा ते आपण पाहूया. तर मी घरी आलेले आहे. तुम्ही पाहू शकतात हे भांडं विकत आणलेलं आहे. एकदम काळं शार असं हे मातीचं भांडं आहे. असा हात फिरवला तर यातलं काळं काळं असं हाताला लागत आहे. तर सर्वात आधी हे जे भांडं आहे ना, आपण स्वच्छ असं धुवून घेऊ. धुताना तुम्ही पाहू शकतात एकदम काळं काळं पाणी यातलं निघत आहे. तर हे भांडं घासण्यासाठी आपल्याला अजिबात साबणाचा किंवा कोणत्याही प्रकारच्या लिक्विडचा वापर करायचा नाही मैत्रिणींनो, कारण हे मातीचं आहे आणि माती जे असते ना, कोणतंही लिक्विड साबण शोषून घेण्याचं काम करत असते. तर आपल्याला यामध्ये लिक्विड साबण काही न वापरता घरातीलच वस्तू वापरून हे क्लीन करायचं आहे. हे मातीचं भांडं क्लीन करण्यासाठी मी या ठिकाणी साधारण 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धं असं लिंबू घेतलेलं आहे. पीठ टाकून घेतल्यानंतर लिंबूसुद्धा आपल्याला पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळून घेतल्यानंतर अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे. हे 3 साहित्य हे जे आहे ना टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला घासणी घ्यायची आहे. तर अशी मऊ सॉफ्ट घासणी घ्यायची आहे, ताराची वगैरे घ्यायची नाही. ह्या साहित्याने आपल्याला क्लीन करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे भांडं आहे ना आपल्याला घासून घ्यायचं आहे. तर कोणत्याही प्रकारचं चिकट पीठ आपल्याला घ्यायचं नाही. तर जे खरखरीत पीठ असतं ना, जसं की ज्वारीचं, तांदूळाचं, हरभरा डाळीचं, अशा पद्धतीचे आपल्याला यामध्ये पिठाचा वापर करायचा आहे आणि ह्या पिठांपासूनच आपल्याला हे भांडं क्लीन करायचं आहे. तुम्ही पाहू शकतात संपूर्ण हे जे भांडं आहे ना, आतमधून आपल्याला मस्त असं हे पूर्णपणे घासून घ्यायचं आहे. यामध्ये काही जेम्स वगैरे असले मैत्रिणींनो, बॅक्टेरिया, तर मीठ आणि लिंबू हे पूर्णपणे काढून टाकण्याचं काम करते. तर त्यासाठी लिंबू आणि मिठाचा वापर नक्कीच करा आणि खरखरीत पिठामुळे मस्त हे भांडं एकदम क्लीन होत असते. पूर्णपणे भांडं घासून घेतलेलं आहे. बाहेरून आपल्याला जास्त घासायची गरज नाही, आतमधूनच आपल्याला पूर्णपणे हे भांडं घासायचं आहे. अगदी थोडं हे बाहेरून सुद्धा घासून घेतलेलं आहे आणि आतमधून मस्त स्वच्छ असं हे घासून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे भांडं आहे ना, मी आता स्वच्छ धुवून घेते पाण्याने. तुम्ही पाहू शकतात किती काळपट असं पाणी हे निघत आहे.
धुताना सुद्धा मी यामध्ये घासणी फिरून घेते. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही जर का हे भांडं क्लीन कराल तर तुमचं भांडं बऱ्याच वर्षापर्यंत हे टिकेल, अजिबात खराब होणार नाही, यावरती बुरशी येणार नाही किंवा वासही येणार नाही. पूर्णपणे क्लीन झाल्यानंतर अशा मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे जे मातीचं भांडं आहे ना, आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात. आता हे भांडं खाली आहे तर वरतून आपल्याला पाणी टाकायचं आहे. पूर्ण भांडं भरून पाणी यामध्ये भरलेलं आहे. तर रात्र आणि दिवस अशाच पद्धतीने 20 ते 24 तासासाठी हे भांडं आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे पूर्ण पाणी हे माती शोषून घेईल आणि भांडं अगदी टणटणीत होईल. 24 तास झालेले आहे. मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे. पाण्याच्या आतून हे भांडं काढून घेतलेलं आहे. पाणी पूर्ण हे जिरून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या भांड्यामध्ये आणखी थोडं पाणी भरून घेते आणि गॅस चालू करते. गॅसवरती ठेवलेला आहे. पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाणी हे काढून घेतलेलं आहे, उकळतं. त्यानंतर पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे भांडं. तुम्ही पाहू शकता. आता हे जे भांडं आहे ना, आपल्याला कोणत्याही रेसिपीसाठी आपण ह्या भांड्याचा वापर करू शकतो. तर मैत्रिणींनो, मातीचं भांडं घ्याल तर अशाच पद्धतीने तुम्ही मातीच्या भांड्याची क्लिनिंग करा. अशा प्रकारे भांड्याची क्लिनिंग केल्यामुळे हे जे मातीचे भांडे आहेत ना, दीर्घकाळासाठी टिकतात आणि लवकर खराबही होत नाही. तर आता मी जे दुसरं भांडं आणलेलं आहे हे कुल्हड. तर कुल्हडची सुद्धा स्वच्छता कशी करायची ते आपण पाहूया. सध्या उन्हाळा आहे मैत्रिणींनो, खूप असं ऊन तापत आहे. एप्रिल महिना आहे, त्यानंतर मे जून महिन्यापर्यंत तर भरपूर असं ऊन हे तापत असते. तर पक्ष्यांसाठी पाणी आपण ठेवायलाच हवं. तर आधी पसरट भांडं माझ्याकडे आहे म्हणून मी हे आता कुल्हड घेतलेलं आहे. तर आपण सगळ्यांनी वर्षभरासाठी पक्ष्यांसाठी तर पाणी ठेवायलाच हवं. आपल्या घराच्या टेरेसवरती किंवा आजूबाजूला भिंतवरती जिथेही जागा असेल, पक्षी येत असतील त्या ठिकाणी पाणी ठेवू शकतात. तर हे जे कुल्हड घेतलेलं आहे ना, आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाण्यामध्ये मी काही तासासाठी हे भिजत ठेवते. पूर्ण पाणी हे भरून ठेवलेलं आहे. 5 ते 6 तासासाठी असं हे भरून ठेवते. पाणी माती हे शोषत आहे. तुम्ही पाहू शकता असे बुडबुडे हे निघत आहे. 5 ते 6 तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. आता हे जे कुल्हड आहे ना, आपण स्वच्छ असं धुवून घेऊ आणि त्यानंतर पक्ष्यांसाठी यामध्ये पाणी भरून ठेवू. आपल्या आजूबाजूला किंवा टेरेसवरती जिथेही जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. तर मंडळी, तुम्हाला जर का कुठेतरी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. अशा पद्धतीने यामध्ये पूर्ण गच्च भरून पाणी भरून हे मी आता पक्ष्यांसाठी ठेवून घेते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.